राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता। राजनीति में अशा जर तुम्ही शांत बसल्या सर्व बांधव सर्व माय बहिणी कार्यक्रमामध्ये असं एन्जॉय करा, आम्हाला जोश आला पाहिजे। तुम्ही अशा बसल्या तर मग मी अशी बसन, मग मी म्हणन राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता, सुकी लकड़ी की तरह सुकना पड़ता, असा आवाज येईन मग माझा। तुम्ही अशा वाघिणीसारख्या डकरा म्हणजे मला इथून डकरता येईल। बाबासाहेबांची औलाद ये भाई, बाबासाहेबांची औलाद बघा, तीन माणसं हात वरते करत आहे, बाकी जशी मनुवाद्याची आहे आता पुरी बाबासाहेबांची पुरी ओरिजिनल। राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता, समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता, वसूलों के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता, और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता। अभी क्या अभी मैं तो नहीं खाऊंगा बेटा, लेकिन तुझे भी नहीं खाने दूंगा म्हणते। त्याच्यामुळे आमच्यावर असे दिवस आहे। कोणी म्हणते आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होतात, तर कोणी म्हणते संविधान आता जुनं झालं, संविधान बदललं पाहिजे, तो कोणी म्हणते आता आंबेडकर फॅशन हो गया है म्हणते। आंबेडकर अगर इतना आंबेडकर इतना भगवान का नाम लेते बोलते तो तुमको स्वर्ग नसीब हो जाता था म्हणते। कौन है तो? म्हणून म्हणायचं आहे तुम सालो आ जाते हो कभी भी अपने जाति पर, तुम सालो आ जाते हो कभी भी अपनी जाति पर, और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर। छाती पर वार करना है। आता याचं काम झालं, मलाच लागन ते निकालो इसको। तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर, ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले भूखते रहते ऐसे हाथी पर। म्हणते आंबेडकर इतना नाम भगवान का लेते तो तुमको स्वर्ग नसीब हो जाता है, इसीलिए उनको कहना है मुझे। मैं टंकी के चोट पे बोलने वाली अंजली भारती हूँ। आता तर आईची शपथ, काल असं होतं, काल तरी भीती तरी वाटत होती, आज तर ना मराची भीती वाटत ना कशाची भीती वाटत। 100 वर्षे बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मेली तरी मला फार आनंद होईल। अच्छी मरी ना भाई, सुकून से है ना। ये ढोलकी का पट्टा लिखते हैं, ये हर्षद लिखता है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। क्या बात है भाई ना। अगर शेर पसंद आया तो सभी मेरे जितने भी भाई है, जितनी भी मेरी माँ बहन है, सबसे दाद चाहूंगी कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे, बात ना करो संविधान की तुम्हारी टांगे तोड़ देंगे। भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे, बात ना करो संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे। अरे आज से ये दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, आज से ये दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो साले तेरा टकला फोड़ देंगे। रे बाप के बारे में कुछ बोला अमित शाह तेरा टकला फोड़ देंगे। भीम टायगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा सावरकर यांनी 1000 रुपये दिलेले आहे। भीम टायगर सेनेची आन बान शान राष्ट्रपाल दादा सावरकर यांनी 1000 रुपयाची भेट दिलेली है। मला खूप खूप धन्यवाद कि अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो तेरा टकला फोड़ देंगे। इसलिए कहना है कि लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। अभी क्या अभी लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, अब पूरी बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। जिनको अपना ठीक से कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। मेरे बाप का संविधान बदलने की बात
आहे तुम्हाला माहिती आहे. उपास जरी असेल तरी आम्हाला खीर चालते. पूनम, कारण पौर्णिमेला जर आले, पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे. क्या बात आहे? काय झालं मा, लय दुखत आहे का बाबू? तब्येत बरी नाही का रे तुझी? असा झाला, खाऊन सुकून गेला रे, तोंड लय सुकलं रे तुझं बाबू. पूनम का आएंगे तो खीर देंगे और दुख में आएंगे तो धीर देंगे. संविधान के विरोध में अगर बोलोगे तो माँ कसम टांग पर टांग रखकर चीर देंगे. होने दो जख्मों हजारों इलाज जिंदा रहेगा. जगा दो बहुजनों को जो सोए हुए है सारंग. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. भीमराव जिंदा रहेगा. जिंदा रहेगा सारंग. भीमराव जिंदा रहेगा. कारण आम्ही आरक्षणाला फार महत्व देतो. कारण आरक्षण आमचं श्वास आहे, आरक्षण आमचं घास आहे, आरक्षण आमचं ताट आहे. आणि त्या आरक्षणाच्या ताटात जर कोणी जहर कालवण्याचं काम केलं तर आईची शपथ आहे, बाबासाहेबाची औलाद त्यांना भर चौकात जहर पाजल्याशिवाय राहतील नाही. पण आरक्षणापेक्षाही आमच्यासाठी काय महत्वाचं आहे, आरक्षणापेक्षाही आमच्यासाठी काय महत्वाचं आहे, ज्यांना आमच्या जीवाचं सोनं झालं. अरे आरक्षणाने मरण्या मारण्या, आरक्षणाने मरण्या मारण्या पासून वाचवले. पण आरक्षणापेक्षा आमच्यासाठी काय महत्वाचं आहे. कारण आमचं कसं आहे, भावाभावात एकी नाही. एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माझी बायको उभी करतो, आहे की नाही. अजूनही बघा तुम्ही, आमचं कसं आहे, बाई नाही तर काही नाही. आता बाया माणसाची झाली बैल आणि बायका करून तेच होईल. आता पोलीसमध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा बाई, ऑटो चालवते बाई, ट्रक चालवते बाई, डॉक्टर, पोलीस, इथं तिथं. आता आमचा कसा जमाना झाला, कालचा जमाना गेला. आता आमची बाई जाते ड्युटीवर आणि तिथून फोन करते, अहो अस्मिताचे पप्पा मला की नाही थोडा वेळ होणार आहे, 2-3 चपात्या टाकून घ्यान काय हो. आता बाई ड्युटीवर आहे ना, तिथून फोन करते. मग बदमाश पोट्टे, फोनही लागला काय एकदम. फोन म्हटले भाऊ फोन लागते. पोट्ट जंगली पोट्टलंय बदमाश आहे. तिथून फोन करते, मग अस्मिताचे पप्पा 2-3 चपात्या टाकून घेते. अस्मिताच्या मम्मीची वाटही बघत बसते कधी. जमाना बाबासाहेबाची कृपा, बाबासाहेबाच्या पुण्याईने आज महिला, काल आम्हाला नुसतं लेकरं पैदा करा आणि नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला खंडीनं, बरोबर की नाही. आणि खंडीनं लेकरं पैदा करा, खंडीनं. माझी माय एक दिवस मला काय म्हणते, माय माझी कानी म्हणते सासूची
जवानच होती म्हणते. बाबा. माझा सासरा लवकरच मेला म्हणते. नाही तर माझ्या सासूला अधिक लेकरं होत होते म्हणते. बाबा. म्हटलं किती होते हो मा? 21 तर लेकरं होते म्हणते माझ्या सासूले फक्त. म्हटलं 21? ओ माय 2 लेकरात आम्ही भागड्या होतो. म्हटलं आता 21 तरी तुझी सासू जवानच. काय सन्न पिकअप सन्न आवरेज बापा. 20 वर 1. 20वर 1. 21 बापा. तरी म्हणजे माझ्या सासरा मेला म्हणून म्हणे. नाही तर माझ्या सासूला अधिक लेकर जवानच होती म्हणे माझी सासू म्हणे. बापा बापा म्हटलं आम्ही 2 लेकरात अशा होतो का जशा का अर्ध्या वयाच्या झालो. आणि 21 वर्षात माझी माय म्हणे माझी सासू जवानच होती म्हणे. जवानच. अरे आरक्षणाने मरण्या मरण्या आरक्षणाने मरण्या मरण्या आरक्षणाने मरण्या मरण्या आरक्षणाने मरण्या आरक्षणाने मरण्या मरण्या. अरे पासून वाचवले अरे पासून वाचवले. अरे धर्मांतराने आम्हा अरे धर्मांतराने आम्हा अरे धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. धर्मांतराने आम्हा शिखरावरती पोहोचवले. 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढे मुक्कामी घोषणा केली. अरे जालिमो ढांचे व जुल्म मुझ पे और मेरे कौम पर भी क्या गुनाह है क्या कसूर है हमारा किया है क्या. अरे गरीब घर में हमने जन्म ही तो लिया है. अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या. इंसान को इंसान से मिलने नहीं देते. इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा. बंद करो ये जालिम ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना. ऐलान भीम ने किया सीना तान के. चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के. ऐसा मजा चकाऊंगा तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना. और हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को भुलवा कर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं. भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमी का जीना जी नहीं सकते यहाँ. अरे तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ. आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. बाग पीपल का है गौतम है जिसका बाग बा. झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो. और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को. माहिती का आमच्या भावाभावात एकी नाही म्हणून आमच्यावर असे अन्याय अत्याचार होत राहतं. कारण आमचा जर एखादा कोणी माणूस उभा राहिला आम्ही त्याला वोट देत नाही. पण दुसरा जर उभा राहिला तर तुमच्या नवऱ्याला कोणी आजमावून बघा. आपण जर म्हटलं का हो हा गरीब उमेदवार आहे याला वोट देऊ ना. तो काय देऊन राहिला म्हणते. तो तर 8 दिवसापासून नुसतं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आणि पावट्यास पाजत आहे म्हणते. फेकणं म्हणते याला काय लेनदेन आहे म्हणते. बाबासाहेब बोलले तुमचं वोट तुमच्या बाई बहिणीच्या इज्जतीपेक्षा तुम्हाला प्रिय असलं पाहिजे. पण आमचं वोट एक हा बिर्याणीने पावटी भेटली का गेलं आमचं वोट. सारं काही विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. सारं काही विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा. पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका. झालं का तुमचं. झालं जेवण सांगा. मला माहिती आहे आज जेवण सा तुम्ही ते त्याच्याकडे पाहायचं. अहो भाषा बदलली आमची. अहो आशा बदलली आमची. अहो वाचा बदलली आमची. अहो भाषा बदलली आमची. फक्त एका धर्मांतराने. फक्त एका धर्मांतराने. अहो आशा बदलली आमची. 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 कारण आमचं कसं आहे आता बघा तुम्ही प्रत्येक गावामध्ये पहिले कसं गावागावामध्ये संडासन होते स्वच्छता अभियान होतं का. तुमच्या गावात होतं का स्वच्छता अभियान. आता आलं. पहिले कसं उचलले डबे का जावं लागेल माहिती आहे की नाही. आता पण तुम्ही बघा बुढे बाडे हात की नाही मथारे त्याले संडासात जमत नाही. आताही बघा डबे घेतात आणि खाली न जातात. डबे घेतले का जातात. हाचा नाही खरंच नाही जातात की नाही जात. अजूनही बघा बुढे बाड्याले. कारण बुडा जर संडासात गेला इकडे नातू आप्पाजी झालं का आप्पाजी झालं का. बुड्डा परेशान होते. काही खरं नाही म्हणते. मग डब्बा घेते तिकडे खालीच जाते दूर. हे आमची पार्टी तर काय सांगते मला. आता आम्ही हातगावला गेलो होतो की नाही. दादासाहेब मला विचारून आले म्हणे पार्टीचे कुठं गेले. हे बकेट घेतली आहे मस्त खारीत गेले माझ्या.
इथल्या दूर जायचं कारण आहे ना. अरे बकेट घेऊन का पंगत बसता का जेवायला बॉटला नाही एक एक डब्बे नाही टीचर. गवत किती राहते तिकडे मस्त होतं बघा आहे दोन बुडे संडासला जातात. म्हणजे आमची कशी कंडिशन आहे ती तुम्हाला सांगते मी. आईची शपथ आता तो शिव्या द्यायचा विषय राहिला नाही. 3 महिन्याच्या चिवरनं एवढं बदलून टाकलं की चाहूनही तोंडात शिवी नाही येऊन राहिली. पण कालचं मी म्हणत होते की शिवी जरी दिली तरी त्याच्यातही माझं प्रबोधन राहील. 2 बुडे जातात. हे बुडगं आहे का नाही बघलं बदमाश आहे बुडगं आमचे समजते. पण ते स्वतःला बुडं समजत नाही. त्याला असं वाटतं की मी 21 वर्षाचा आहोत. 70ले 10 कमी आहे ना दिदी. 60 वर्ष झाले ना मला. तेव्हा अजून कमीच आहे. 2 म्हातारे आमचे जातात डब्बा घेतात आणि जातात खारीमध्ये. म्हणजे आमची कंडिशन कशी आहे ते तुम्हाला सांगतो मी. 2 डबे घेऊन जातात. एक असा मागं बसते आणि एक असा पुढं बसते. म्हणजे असा बसते. अरे कुछ भी बोलते असं बसते असं सांगून राहिली मी. अशी बसते. एक बसते मागं आणि एक बसते पुढं. आता मागच्याची होते हो. आता मागच्याची होती तर हा मागचा काय कुठे पुढच्याची धुवायला जाते. हा पुढचा म्हणते अबे माई होय ना म्हणते. मग मागचा म्हणते हे तूही होय तर माई कुठं गेली म्हणते. आमची अशी दुर्दशा आहे. आमची कुठं आहे स्वतःची माहिती नाही. आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो. स्वतःची कुठं आहे खरकटी आहे की वाईट आहे की चांगली आहे ते पाहत नाही आम्ही. कारी आहे की गोरी आहे दुसऱ्याची लय पावायला जातो आम्ही. त्याच्यामध्ये आम्ही लय नंबर 1 आहे. आमचं असं आहे. हे आमचं पुढे तसंच आहे. अहो भाषा बदलली अहो वाचा बदलली आमची. अहो एका धर्मांतराने अहो भाषा बदलली अरे 33 कोटी नाल्यामध्ये भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते तर तलवारीला तयाच्या न्यारे श्लोक असते. पण दादासाहेब शेळके म्हणतात भीमा तुझ्या मताचे 5 नाही 50,000 निर्माण झाले. भीमा तुझ्या मताचे 5 नाही 50,000 निर्माण झाले. कशी येईल या तलवारीला धार. समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले. दलाल निर्माण झाले. जे बाबासाहेबांच्या गाण्यावर क्या बात आहे आधी रात आहे. वन्स मोर दादासाहेबांचा शेर वन्स मोर. दादासाहेबांचे चाहते. तुम्ही दादासाहेबांचे भक्त आपण मिलिंद भाऊ. अनुयायी असले तर ठीक आहे पण तुम्ही खरंच भक्ता. भीमाबाई उत्तमराव नरवाडे सरपंच आखाडा बाळापूर यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे नागपूरहून आलेले यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली की शेअर वंशमूळ झाला पाहिजे. खूप खूप धन्यवाद मिलिंद भाऊ. अधिक शेअर म्हणतो दादासाहेबाचा अधिक 1000 काढून ठेवा. कारण महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं.